आणि तिथून कॉन्वॉयनी पंतप्रधान नरेंद्र मोदी या रॅलीच्या ठिकाणी येणार आहेत. आपण जर बघितलं तर संपूर्ण तयारी झालेली आहे. फुलांनी सजलेलं रथ या ठिकाणी तयार आहे, ज्यावर या रथावर उभं राहून मोदी इथून या सगळ्या संपूर्ण जी रॅली आहे, रोड शो आहे, त्या ठिकाणी जाणार आहेत. जवळपास एक ते 1.5 किलोमीटरचा हा मार्ग आहे. तिथून ते काळाराम मंदिराला जाणार आहेत, त्याच्यानंतर ते रामघाटावर जाणार आहेत, तिथं पूजा होईल आणि त्यानंतर जो नॅशनल युथ फेस्टिवल आहे त्या ठिकाणी पोहोचतील आणि नाशिककरांना या ठिकाणी संबोधित करणार आहेत. संपूर्ण राज्याचं या ठिकाणी लक्ष लागलेलं आहे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी हे नाशिकमध्ये दाखल झालेले आहेत. स्वतः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, दोन्ही उपमुख्यमंत्री अर्थात देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार हे देखील नाशिकमध्ये दाखल झालेले आहेत. हेलिपॅडवर या ठिकाणी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना रिसीव्ह करण्यासाठी ते स्वतः उपस्थित आहेत आणि त्यानंतर काही वेळातच देशाचे पंतप्रधान आता रोड शो जिथून सुरू होणार आहे, अर्थात मिरची चौक, मिरची हॉटेल आहे तिथून तर थेट स्वामीनारायण मंदिरापर्यंत ही संपूर्ण रोड शो असणार आहे आणि त्यासाठी आपण गर्दी बघतोय. जिथपर्यंत आपली नजर जाईल तिथवर आपल्याला हातात भगवे पथक आणि पताके आणि त्याचबरोबर देशाचा तिरंगा या ठिकाणी हातात घेऊन अनेक लोक आपल्याला या ठिकाणी दिसत आहेत. प्रभू श्रीरामाचे अनेक पोस्टर्स आहेत. त्याचबरोबर जर आपण बघितलं तर वेलकम टू नाशिक पंतप्रधान नरेंद्र मोदी असे देखील फ्लॅक्स आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. वेगवेगळी कला सादर केली जाते, जी कला आपण दाखवत होतो. संपूर्ण भारतातील वेगवेगळ्या राज्यातील अनेक जी कला आहे ती या ठिकाणी सादर होतीये. महाराष्ट्राची खास करून ढोलताशा असेल, लावणी असेल, लेझिम असेल, त्याचबरोबर इतर जी कला आहे ती देखील या ठिकाणी सादर होतीये आणि आपण बघतोय नाशिकमध्ये गेले 4 ते 5 दिवस ही सगळी तयारी सुरू होती आणि आज तो दिवस या ठिकाणी आलेला आहे आणि तो क्षण अगदी काही वेळात या ठिकाणी पंतप्रधान नरेंद्र मोदी रोड शो सहभागी होणार आहेत. रोड शो या ठिकाणी होणार आहे. त्यासाठी वेगळीच उत्साह आणि ऊर्जा नाशिककरांमध्ये पाहायला मिळते. पहिल्यांदाच असं होतंय नाशिकमध्ये की कुठले पंतप्रधान या ठिकाणी येऊन रोड शो घेणार आहेत आणि त्यानंतर काळाराम मंदिरामध्ये जाऊन त्या ठिकाणी आरती होणार आहे. त्याचबरोबर रामघाटावर देखील जाणार आहे आणि संपूर्ण हा देखील परिसर त्या ठिकाणी रोषणाई करण्यात आलेली आहे. सुंदर फुलांची सजावट या ठिकाणी करण्यात आलेली आहे आणि आता जर आपण बघितलं तर काही क्षणातच पंतप्रधान नरेंद्र मोदी हे रॅलीच्या ठिकाणी पोहोचणार आहेत आणि आपण बघू शकतो की जिथं ही फुलांनी सजलेली रथ आहे तिथं एसपीजीचे